वेडी या मालिकेत आपण पाहणार आहोत की रेश्माचं सत्य हे सिंधूसमोर आलेलं असतं. सिंधूला रेश्मा सर्व सांगते की तिने काकूंबद्दल का तक्रार केली. त्यावेळेस सिंधू तिचं बोलणं ऐकते आणि तिला घरात घेऊन जाते. घरातील सर्वजण हे सिंधूकडे बघत असतात आणि सिंधूला विचारतात, काय झालं, तुला मिळालं का प्रूफ, तू रेकॉर्डिंग आणली का. त्यावेळेस सिंधू काही बोलत नाही. ती सांगते की मी रेकॉर्डिंग आणली नाही. तेव्हा ऋतुजा म्हणते की हे सर्व तूच केलेलं आहे, तर तुला रेकॉर्डिंग कुठून मिळणार आहे. तेव्हा ऋतुराज म्हणतो की आता ठीक आहे, तू आता इथून जायची तयारी कर, आता तुझा टाईम चालू झालेला आहे. तेव्हा सिंधू ही सावीला बोलवते आणि सांगते की सावी चल, आता आपल्याला इथून निघायचं आहे. त्यावेळेस विनू म्हणतो की काकू तुम्ही कुठं जात आहात. तेव्हा सिंधू ही विनूला सांगते की मी दिलेले सर्व व्यायाम कर, मी तुझ्या आईला पण शिकवलेले आहे. त्यावेळेस विनू म्हणतो की डॉक्टर काकू पण तुम्ही कुठं चालले आहेत. तेव्हा सिंधू सांगते की आम्ही दहीगावला चाललो आहे. तेव्हा सावी म्हणते की आपण सांगितलं होतं ना की विनू जेव्हा बरा होईल तेव्हा जाऊ. तेव्हा सिंधू म्हणते नाही, आता आपल्याला लगेच निघायचं आहे. परंतु विनू म्हणतो की डॉक्टर काकू तुम्ही दिलेले व्यायाम मी कधीही करणार नाही. त्यावेळेस सिंधू म्हणते असं करायचं नाही. मधू ही विनूला सिंधूजवळ बाजूला खेचते आणि सिंधू ही सावीला घेऊन जाऊ लागते. त्यावेळेस विनू हा सावीचा हात पकडतो आणि तिला ओढतो आणि त्यानंतर राघव त्या ठिकाणी येतो आणि राघव म्हणतो की थांबा, कोणी कुठेही जाणार नाही. तेव्हा रुक्मिणी म्हणते की राघव तुला काहीही माहिती नाही इथे काय घडलेलं आहे. त्यावेळेस राघव म्हणतं की मला सर्व माहिती आहे आणि ती रेकॉर्डिंग मी ऐकली पण आहे, ती कोणाच्या याची आहे. त्यावेळेस घरातील सर्वजण म्हणतात की मग सांग तू कोणाची रेकॉर्डिंग आहे. त्यावेळेस राघव म्हणतो की तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही त्या गोष्टीवर. माझं मिशन कंप्लीट झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनला आलो होतो. त्यावेळेस मला सर्व कळालं आणि मी ती रेकॉर्डिंग ऐकली. तो फोन हा रेश्माने केलेला होता. त्यावेळेस मात्र रुक्मिणीला खूप संताप होतो. तेव्हा ऋतुजा म्हणते की तुला काही कळत नाही का, त्याआधी तुला मला सांगता आलं नाही का. तेव्हा ऋषभ हा सिंधूची माफी मागतो आणि रेश्माला म्हणतो की आता तू या घरात राहू नको, या घरातून मी तुला सारखं विचारलं होतं काय करतेस मला सांग, पण तू सांगितलं नाही. तेव्हा ऋषभ हा रेश्माचा हात पकडतो आणि तिला बाहेर काढू लागतो. तेव्हा सिंधू ही ऋषभला सांगते की ऋषभ असं काही करू नको, जरा तिचं बोलणं ऐकून घे, तिला एक संधी तर दे. त्यावेळेस मात्र रेश्माचा हात घेऊन सिंधू येते आणि सिंधू सगळं सांगते की या घरामध्ये मला रुक्मिणी काकू कुठल्याही प्रकारे मान देत नाही. सर्व काही त्या मधुताईंचंच करतात आणि मधुताईच त्यांच्या लाडक्या सून आहेत. तेव्हा मात्र ऋतुराज म्हणतो की रेश्मा तू हे करताना आधी विचार करायचा होता. तेव्हा रेश्मा म्हणते की मला बोलत असताना तुम्ही कोणीही माझी बाजू घेत नाही, शेवटी मला हा मार्ग पत्करावा लागला. तेव्हा रुक्मिणी म्हणते की आता तुला या घरात राहायचा अधिकार नाही, तू हे घर सोडून जा. आता बघूयात आपण की ऋषभ हा रेश्माला सोडून देणार का. असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.